हां नमस्कार. तर हे इंजिन मधले जे इंटरनल कंबशन इंजिनचा डेटा मिळाला मला केगलवरती कोणी परवा मोदी नावाच्या व्यक्तीने ठेवला आहे ते. आणि त्याच्यात हे सगळं आहे. इंजिन नंबर आहे, RPM आहे, रोटेशन पर मिनिट आहे, लुब्रिकंट आहे, ऑइल आहे, प्रेशर आहे, फ्युएल आहे. आणि त्यांना काही प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्स वगैरे करायचं पझल होतं त्याचं. तर मला काय करायचं, या प्रेशरमध्ये आणि RPMमध्ये काय रिलेशनशिप आहे. इंटरनल कंबशन इंजिनमध्ये प्रेशर वाढलं की ते रोटेशन पण वाढायला पाहिजे ना, तेवढं थ्रस्ट मिळतो ना, जंप मिळतो त्या इंजिनला, ठप 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 करत चालतं, ते तेवढं प्रेशर आहे. तर मग ते शोधायचं आहे. तर साधा आपण त्याच्यात लिनियर रिग्रेशन केलं, ज्याच्यामध्ये आता माझा प्रोग्राम दाखवतो. पहिलं तर मी ही 3 इंजिन्स घेतली. याच्याकडे 50-60 इंजिन्स आहेत. मी 3 इंजिन स्पेसिफिक कोणते रँडम 3 घेतली आणि त्याचा सबसेट केला. आणि त्याच्यानंतर इथे प्रेशर, इथे RPM आणि इथे इंजिन, आणि हे जे आहे त्याच्यात इंडिकेटर व्हेरिएबल्स लावले, फॅक्टर लावला, म्हणजे रोटेशन्स पर मिनिट आणि प्रेशर. आणि असं साधं लिनियर रिग्रेशन केलं आणि त्याची समरी केली. तर इथे बघा, हे बघा, रोटेशन पर मिनिट, प्रेशर आणि हे इंडिकेटर व्हेरिएबल्स वेगवेगळ्या इंजिनसाठी. आणि हे काढलं तर P2 प्रेशर आणि RPMमध्ये कसलंही कोरिलेशन नाही असं येतं. आणि इथं ॲडजस्टेड R² जो आहे तो अगदी 0च्या जवळ आहे आणि हार्डली 0.1च्या तिथे आहे, मल्टिपल R². तर काहीच संबंध नाही बिटवीन प्रेशर अँड RPM असं साधं लिनियर रिग्रेशन दाखवतं. पण इथे ट्रेंड करेक्शन केलं आणि त्याच्यामध्ये RPM2 मायनस RPM1 आणि प्रेशर, हे सगळे RPM 3 इंजिनचे, आणि प्रेशर 2 मायनस प्रेशर 1, म्हणजे हे बघा, हे एक इंजिनचं असतं ना, तर हे RPM मायनस हे RPM आणि हे प्रेशर मायनस हे प्रेशर, म्हणजे EVमध्ये असं केलं होतं सेम. आणि अशा प्रकारे ते डिफरन्सेस काढले आणि ट्रेंड काढून टाकले. म्हणजे काय की रस्ता कसा आहे, क्लच कुठे आहे, गिअर कुठे आहे, ह्या सगळ्या फॅक्टर्सनी त्याच्यात येतो. ट्रॅफिक किती आहे, इन्क्लाइन किती आहे, ॲक्सलरेटर कसा आहे, इंजिनची कंडिशन कशी आहे, ॲम्बियंट टेम्परेचर कसं आहे, किती वेअर अँड टेअर झाली आहे, सगळं त्या ट्रेंडमध्ये येतं. म्हणजे 2 इमिजिएट ऑब्झर्वेशन्स घेतले तर साधारण कंडिशन्स त्याच असतात. आणि डिफरन्सेस केले तर त्या सगळ्या कंडिशन जातात. आणि मग त्याच्यानंतर RPM आणि प्रेशरमध्ये काढलं रिलेशनशिप, तर फॅक्टर केलं, दोघांना रिलेशनशिप काढण्याचा प्रयत्न केला लिनियर रिग्रेशनमध्ये. आणि हे फॅक्टर काढून टाकलं इथलं, आणि इंटरसेप्ट पण काढून टाकलं, कारण ट्रेंड जो आहे, कॉन्स्टंट टर्म ज्या आहेत त्या, आणि इथला जो 1 असतो पुढे, ते सगळे कॅन्सल आउट झालेले आहेत त्या सबट्रॅक्शन्समुळे. आणि असं काढलं इथे, आणि ते लिनियर रिग्रेशन. तर बघा इथे 0.12330 अतिशय पॉझिटिव्ह प्रेशर जास्त तेव्हा RPM जास्त, सिग्निफिकंट रिलेशनशिप, आणि 14% R², या टाईपचं बेसिक रिलेशनशिप तरी येते. आणि प्रेशर आणि RPMमध्ये कनेक्शन काढता येतं. याच्यावरनं इंजिन हेल्थ किती त्याचं ट्रान्सफर होतं आहे, गिअरबॉक्समध्ये प्रॉब्लेम आहे, इंजिनमध्ये प्रॉब्लेम आहे, काय लुब्रिकंट कमी आहे, ऑइल कमी आहे, सगळं बघता येतं. पण साधं आपण जर काढलं, नुसतं लिनियर रिग्रेशन केलं तर नाही येत. आणि या टाईपचं ट्रेंड करेक्शन इकॉनोमेट्रिक मॉडेल ARIMA वापरलं तर त्याच्यामध्ये जास्त बेनिफिट येतो आणि थोडेफार तरी ॲक्युरेट रिझल्ट्स येतात. धन्यवाद.